फॅन्ड्री चित्रपटात दाखवलेल्या कैकाडी समाजाचा इतिहास महाराष्ट्रातल्या 90% लोकांना माहिती नाही, तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा पार्ट 17वा. तर ऐतिहासिक दृष्ट्या कैकाडी समाजाचे मूळ तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या दक्षिण भारतीय प्रदेशात मानले जाते. नंतर हा समाज महाराष्ट्रात स्थायिक झाला. कैकाडी हा शब्द द्रविड भाषेतील कै म्हणजे हात आणि काडी म्हणजे विणकाम किंवा टोपली या शब्दांपासून आला असावा असे मानले जाते. पूर्वी कैकाडी समाजाचा मुख्य व्यवसाय बुरुड काम होता. ते बांबूपासून टोपल्या, पाट्या, पक्ष्यांचे पिंजरे, लहान मुलांची खेळणी आणि कुंचले तयार करत असत. काही गट सापांचे तर काही माकडांचे खेळ दाखवून उदरनिर्वाह करत असत. तसेच डुकरे आणि गाढवे पाळणे हाही त्यांचा महत्वाचा व्यवसाय होता. कैकाडी समाजाचे एकूण 9 पोट जाती आहेत. त्यात गाव कैकाडी, चोर कैकाडी, पालमोर आणि कुंची कोरवा यांचाही समावेश होतो. गावात राहून बुरुड काम करणाऱ्यांना गाव कैकाडी, तर सापांचे खेळ करणाऱ्यांना पालमोर, तर कुंचले बनवणाऱ्यांना कुंची कोरवा म्हणतात. कैकाड्याने विणलेली पाटी धान्य उपसण्यासाठी वापरली तर घरात बरकत येते असा समज आजही अनेक ठिकाणी आहे. 2013 मध्ये आलेल्या नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री चित्रपटामुळे कैकाडी समाज अनेकांना माहिती झाला. चित्रपटातील जाब्या हा कैकाडी समाजाचा मुलगा असून त्याच्या माध्यमातून जातीय भेदभाव, अपमान आणि सामाजिक विषमता दाखवण्यात आली आहे. फॅन्ड्री हा शब्द कैकाडी भाषेत डुक्कर या अर्थाने वापरला जातो. कैकाडी समाजातील प्रमुख कुळांमध्ये गायकवाड, जाधव, पवार, माने, मधवंत, मालाजू, काळे आणि कत्राळे यांचा समावेश होतो. त्यांच्या भाषेला कैकाडी किंवा कुले असे म्हणतात. मडी येथील श्री कानिपनाथ महाराजांच्या यात्रेत गोपाळ समाजासोबत कैकाडी समाजाच्या काठ्यांना देखील विशेष मान दिला जातो. तर आज शिक्षणामुळे अनेकांनी पारंपरिक व्यवसाय सोडून शिक्षण, नोकरी, उद्योग आणि इतर व्यवसाय स्वीकारले आहेत. तर या समाजासाठी एक लाईक करून अशाच माहितीसाठी अफलातूनला फॉलो करायला अजिबात विसरू नका.